धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या ठाण्यातील दुर्गेश्वरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टेंबी नाका येथे विशेष आरतीचे आयोजन करण्यात आले होते। या धार्मिक सोहळ्याचे ठाण्याचे माजी नगरसेवक सुधीर कोकाटे आणि त्यांच्या परिवाराने आयोजन केले होते। तसेच आज शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनीही येऊन देवीचे दर्शन घेतले व मनोभावे देवीची आराधना केली। सुधीर कोकाटे यांनी या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करताना सांगितले की देवीची कृपा सर्वांवर असावी आणि ठाण्यात सदैव भक्तीचे वातावरण राहावे अशी त्यांची इच्छा आहे। या आरतीसाठी ठाण्याच्या विविध भागातून भाविकांची उपस्थिती होती। आरतीनंतर भाविकांना प्रसादाचे वितरणही करण्यात आले। टेंबी नाका येथील दुर्गेश्वरीची आरती हा ठाण्यातील एक महत्त्वाचा धार्मिक सोहळा असून या निमित्ताने भक्तगणांचे एकत्र येणे हे शहराच्या धार्मिक परंपरेचे दर्शन घडवते। माई माऊलीची माया अनमोल माया ऊन सावली सुखाची ममतेची छाया तुला आठवतो मनी साठवतो दिसे आसवात ही तुम्हाला ए आई भासे ठाई ठाई ए आई भासे ठाई ठाई आई। शिवसेना उपनेते रवींद्र फाटक व संकल्प प्रतिष्ठान आयोजित नवरात्र उत्सवाचा 6वा दिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला। हिंदी सिने अभिनेता अर्जुन कपूर तसेच मराठी सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी, रुचा वैद्य व अभिनेता आदिनाथ कोठारे यांनी संकल्प प्रतिष्ठानला भेट देऊन देवीचे शुभाशीर्वाद घेतले। तर सन्मान नवदुर्गेचा जागर स्त्री शक्तीचा यामध्ये 6व्या दिवशीच्या नवदुर्गा एशियन मेडलिस्ट, योगा डॉक्टरेट, भारतश्री, भारतभूषण, आयकॉनिक भारत गौरव, अर्जुन पुरस्कार प्राप्त शीतल मल्लिकार्जुन खरटमल या मार्शल आर्टच्या आंतरराष्ट्रीय खेळाडू यांनी आजपर्यंत 71 सुवर्ण पदक, 45 रजत पदक आणि 11 कांस्य पदक पटकावले आहेत। खेळाच्या माध्यमातून त्या 2009 मध्ये ठाणे ग्रामीण पोलीस दलात भरती झाल्या। नंतर खेळाच्या माध्यमातून ठाणे ग्रामीण पोलीस दलातील IPS अधिकारी यांना त्या ट्रेनिंग देतात। आतापर्यंत त्यांना 44 शासकीय व निमशासकीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत। तसेच ऑक्टोबर 2013 मध्ये जपान टोकियो येथे झालेल्या एशियन गेममध्ये रोज मेडल त्यांना प्राप्त झाले आहे। 27 वेळा आणि भारताचे प्रतिनिधित्व त्यांनी केले आहे। हरियाणा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवल्यानंतर ठाणे शहरात भाजपाच्या वतीने मोठ्या उत्साहात विजय साजरा करण्यात आला। वर्तकनगर येथील भाजपा ठाणे जिल्हा कार्यालयाबाहेर फटाके फोडून आणि आनंदोत्सव साजरा करून कार्यकर्त्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या। यावेळी ठाणे शहर जिल्हा भाजपाचे अध्यक्ष
संजय वाघुले यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. महिलांचीही मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. संजय वाघुले यांनी या विजयानंतर हरियाणातील जनतेचे आभार मानत हा विजय विकासाच्या ध्येयाचे प्रतीक असल्याचे सांगितले. त्यांनी ठाण्यातील कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकांमध्येही यशस्वी होण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी पुढील निवडणुका आणि पक्षाच्या धोरणावरही चर्चा केली. भाजपाच्या या विजयानंतर ठाण्यातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी निवडणुकांमध्ये पक्षाची ताकद वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. सकाळीच 2 राज्यांची मतमोजणीला सुरुवात झाली आणि जम्मू काश्मीर राज्य असेल, हरियाणा राज्य असेल, जम्मू काश्मीरमध्येही भारतीय जनता पार्टीने चांगली लढत दिलेली आहे. जम्मू काश्मीर मोदी पंतप्रधान झाल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये जो बदल झालेला आहे त्या ठिकाणी जरी आमची सत्ता आली नसेल तरी भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी चांगली लढत देऊन चांगल्या सीट जिंकलेल्या आहेत. हरियाणा राज्यामध्ये एक्झिट पोलनी काल डिक्लेअर केलं होतं की भारतीय जनता पार्टीचा त्या ठिकाणी पराभव होतो, परंतु भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ही विजयश्री खेचून आणलेली आहे. यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे भारतीय जनता पार्टीचं निवडणूक यंत्रणा निवडणूक कशी जिंकायची याची जी चाणक्य नीती करणारे आमचे नेते, आमचे मार्गदर्शक अमितजी शहा यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. आणि हरियाणामधील प्रत्येक बूथवर ज्या ज्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली, हरियाणा राज्यामधील भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी, सर्व नेत्यांचं आम्ही या ठिकाणी महाराष्ट्रातील कार्यकर्ते अभिनंदन करतो. देखील पुढे जाऊन निवडणुका होऊ घेतल्या, कशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये भाजपचा परफॉर्मन्स? बघा, गेल्या 2.5 वर्षात त्या ठिकाणी ज्या वेळेला महाराष्ट्रात 5 वर्षापूर्वी निवडणुका झाल्या, त्या ठिकाणी युतीचं सरकार आलं होतं आणि त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी गद्दारी केली आणि उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ देऊन मुख्यमंत्री झाले. 2.5 वर्षामध्ये परत सत्ता परिवर्तन झालं आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी गेल्या 2.5 वर्षात जे समाजहिताचे निर्णय घेतलेत त्याचा त्या ठिकाणी समाजाला लाभ झालेला आहे. अनेक योजना, चांगल्या योजना जाहीर केल्यात आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये विजय हा भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदेची शिवसेना, अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष हा यांचाच विजय असणार आहे. हरियाणा तो झाकी आहे, महाराष्ट्र अभी बाकी आहे. काँग्रेस हे नेहमीच रेडीचा डाव खेळत आलेले 2014 पासून आणि त्यामुळे काँग्रेसकडनं आम्हाला काही अपेक्षा नाहीये. त्याच्यामुळे त्यांना पुढे तक्रारी करायच्यात, त्यांनी जाऊन तक्रारी कराव्यात, एवढ्याच त्यांना शुभेच्छा. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या.
अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. नवयुग मित्रमंडळाच्या वतीने सार्वजनिक नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या मंडळाचे 20वे वर्ष असून मोठ्या भक्तिभावाने हा नवरात्र उत्सव साजरा होत आहे. नवयुग मित्रमंडळाच्या वतीने यंदा उज्जैन येथील श्री महाकालेश्वर मंदिराचा देखावा साकारण्यात आला आहे. भाविक मोठ्या संख्येने येथे गर्दी करत आहेत. या उत्सवाच्या 6व्या दिवशी सिंधी समाजाच्या वतीने देवीची आराधना करण्यात आली. तसेच सिंधी समाजाच्या वतीने संगीतमय कार्यक्रम पार पडले. यावेळी मोठ्या संख्येने सिंधी समाज बांधव उपस्थित होते. नवयुग मित्रमंडळाने यंदा सामाजिक एकतेचा संदेश देत प्रत्येक दिवशी सर्व विविध समाजाच्या वतीने देवीची आराधना केली जात आहे. उत्सवाच्या 6व्या दिवशी सिंधी समाजाने एकत्र येत देवीची आराधना केली, तर संगीतमय कार्यक्रमात सर्व बांधवांनी एकत्र येत कार्यक्रमाचा आनंद घेतला. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. या उत्सवाचे आयोजन ठाण्यातील मानपाडा टिकुजिनीवाडी परिसरातील सुभाषचंद्र बोस येथे करण्यात आले आहे. नवयुग मित्रमंडळाचे अध्यक्ष, भाजपाचे ठाणे शहर उपाध्यक्ष रमेश आंबरे, माजी नगरसेविका स्नेहा आंबरे, डॉक्टर सागर आंबरे यांच्या नियोजनाखाली हा उत्सव साजरा होत आहे. मुझे राजू सेठ ने कहा तो यहाँ सिंधी आरती में सिंधी आरती कैसे आरती वही होगी पर सिंधी समाज के लोग आएंगे. फिर मुझे मालूम हुआ कि स्नेहा का वार्ड है, तो मैंने कहा मैं ज़रूर आऊँगी. और नॉर्मली जहाँ भी सिंधी कार्यक्रम होता है तो हमें लगता है कि हम सिंधी वहाँ उपस्थित रहना चाहिए. तो आज बड़ी अच्छी बात है. पूरा सिंधी समाज की तरफ से आप देखेंगे झूलेलाल का कार्यक्रम होगा. मैं हमेशा लोगों को कहती हूँ कहाँ भी रहो 3 बातें चाहिए, या मसल पावर, या मनी पावर, या मैन पावर. हमारे सिंधी समाज के नंबर नहीं मसल पावर है, नहीं मनी पावर है, पर मैन पावर है. आप जहाँ भी जाओ तो लोगों को लेके जाओ, तो ये हमारी एक पहचान है. आज मुझे बड़ा अच्छा लग रहा है कि पहले कोपरी में हम समझते थे सिंधी रहते हैं, ज़्यादा लोग यहाँ आ गए हैं. कोपरी से उल्लासनगर सब जगह से यहाँ करके आए. स्नेहा जी, ये तुम्हारा वार्ड है, बिल्कुल अच्छा है. मैं क्यों आई कि तुम हमारी पार्टी की बराबर है. और मैं कहा कि मैं जरूर अमड़े के वार्ड में जाऊंगी. आए हैं, तुम्हारी हेल्थ अच्छी रहे, तुम अच्छा काम करो. हमारे यहाँ बड़ी अच्छी तो है, अपना एक खूबचंद जी है, दूसरे हमारे दादा लधाराम है, ये अपना है सचिन है. तो मैं देख रही हूँ कि यहाँ सिंधी समाज ज़्यादा है. आज कोपरी में नहीं है इतना, तो हमें भी अपना ध्यान ज़्यादा इस एरिया में रखना चाहिए. सिंधी समाज आपके साथ है. सिंधी समाज यहाँ तो बीजेपी को वोट करते और किसी को वोट नहीं करते, वो किसी को जानते नहीं है. तो आपके हम पीछे रहेंगे, जरूर रहेंगे, जरूर रहेंगे. हमारी महिलाएं वो भी आपके साथ रहेगी. आप अपने सेहत का ख्याल रखो. आप रहो या अमृत रहे, कोई भी रहे, पर आप अपना ध्यान रखो. मैं सचमुच राजू सेठ का धन्यवाद देती हूँ, और खास करके अमृत जी का. अमृत ने कहा कि एक दिन वो अलग अलग दिन पर अलग अलग समाज के लोगों को बुलाते हैं. तो आज सिंधी समाज का था, सिंधी समाज की आरती है, तो सिंधी समाज को आना चाहिए. और मुझे लगता है हमारे सिंधी समाज में आज भी लीडरशिप की खोट है, लीडरशिप नहीं है. मैं राजू को हमेशा कहती हूँ, राजू सिंधी समाज की लीडरशिप कौन लेगा? वो सिंधी समाज की लीडरशिप तुमको लेना है. राजू आगे आता है तो बड़ी अच्छी बात है. यही हमको ऐसे चाहिए. और क्या हमको चाहिए पॉलिटिक्स में? सिंधी लोग इतने सिंपल सीधे लोग हैं, न झगड़ा करने में जानते हैं, न किसी में जानते हैं. पानी के जैसे पानी के हमारे पास सेक्युलर कोई नहीं होगा सिंधी समाज जैसा. मैं आपको धन्यवाद. आपको मोदी साहब का भी